नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। सध्या पत्रकारिता हा विषय जेवढा व्यापक आणि गंभीर आहे तेवढाच सध्या परिस्थितीशी जोडणारा आणि सध्या परिस्थितीला भयावहही करणारा आहे। कारण आजकाल ज्या पद्धतीचे पत्रकारितेचे आयाम बदललेत, पत्रकारितेचे उद्देश बदलले आणि पत्रकारिता ही फक्त भाटगिरीच्या पद्धतीने चालू लागली, तेव्हापासून बरेचसे म्हणजे विद्वत्त लोक आणि या पत्रकारितेतला ज्यांना गाढा अनुभव आहे, या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अनेक तप पाहिली, ती लोक आता स्वतःला पत्रकार म्हणणं म्हणजे कमीपणा असा त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला। परंतु पत्रकारितेचा जो इतिहास आहे, पत्रकारितेचा जो दृष्टिकोन आहे आणि जो स्वभाव आहे, तो या महाराष्ट्रासाठी किंवा या भारतासाठी खूप व्यापक राहिलेला आहे। उदाहरणच घ्यायचं असेल तर जेव्हा बाळशास्त्री जांभेकरांनी पहिल्यांदा दर्पण नावाचं त्यांचं साप्ताहिक काढलं आणि त्या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ज्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सामाजिक चळवळीला एक उभारणी दिली, जी उभारणी जेनेकेने पुढे चालून एक स्वातंत्र्य संग्रामामध्ये रूपांतरित झाली। लोकमान्य टिळक, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर अशी अनेक नावं आपल्याला घेता येतील की ज्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाशी नाळ या समाजकारणाशी या चळवळींशी जोडण्याचा प्रयत्न केला। आज जे परिवर्तन पत्रकारितेचं झालं ते आता ती भाटगिरी म्हणजे कोणाच्या तरी सुपाऱ्या उचलायच्या आणि त्या सुपाऱ्या घेऊन त्यांचे कार्यक्रम लावायचे, म्हणजे जी दृष्टिकोन आणि जो व्यापकता पत्रकारितेची होती ती आता संकुचिततेकडे आणून सोडण्याचा प्रयत्न या नवीन पिढीचा निर्माण झाला आहे। कसं झालं, जेव्हा मार्केटिंगचा काळ सुरू झाला तर त्या मार्केटिंगमध्ये लोकांना काय आवडतं, कशा पद्धतीनं त्यांना मांडलं पाहिजे, त्याचा परिणाम हा सर्क्युलेशनवर म्हणजे त्यांच्या विक्रीवर कसा परिणाम पडतो आणि विक्री वाढली की आपोआप जाहिरातीचा रेशो वाढतो, हे साधं गणित आता सर्व प्रकाशनांनी आणि वर्तमानपत्रांनी स्वीकारलं आहे। पण वास्तविक स्वरूपात जो मूळ पिंड होता पत्रकारितेचा, तो मूळ पिंड मात्र आपण विसरत चाललो की काय, अशी शंका आता हळूहळू निर्माण होऊ लागलेली आहे। जेनेकेने आज जी परिस्थिती निर्माण झाली, या पत्रकारितेने अनेक लोक घडवली, अनेक चांगल्या लोकांचा विचार या पटलावर आणून सर्वसामान्य माणसाशी त्यांची नाळ जोडली। कारण की कोणत्याही माणसाचे विचार फक्त आपल्यापुरते मर्यादित असतात किंवा आपल्या सभोवताली म्हणजे परिसरापुरते मर्यादित असतात, पण त्याला राष्ट्रीय लेवलवर म्हणजे राष्ट्रीय स्तरावर असो किंवा राज्य स्तरावर असो त्याला मांडण्याचा जो एक व्यासपीठ मिळतं आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून त्याची व्यापकता आणि त्याचा दृष्टिकोन हा समाजाला एक वेगळा आयाम देऊन जातो। प्रत्येक चर्चेमध्ये जेव्हा आपण डिबेटमध्ये आजही नॅशनल मीडियावर पाहतो, जे काही आज इलेक्ट्रॉनिकल मीडियाचं जे व्यापकता वाढत चाललेली आहे, की असे लोक की ज्यांना कोणी पुसटसं ओळखत नव्हते, ज्यांचा विचार त्यांचा विषयसुद्धा सर्वसामान्याला माहीत नव्हता, पण या मीडियानं त्यांना व्यासपीठ दिल्यामुळं आज त्यांची चर्चा गावोगावी किंवा प्रत्येक पटलापर्यंत पोहोचते। परंतु या पटलाचा उपयोग चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे की त्याला काड्या लावून सगळ्या देशामध्ये विध्वंसकता पसरवायची, हा विषय आज त्याच्या विवेकावर अवलंबून आहे। मला कोणत्या टीव्ही चॅनलचं नाव नाही घ्यायचं किंवा त्यांचं उदात्तीकरण नाही करायचं, पण 60-65% लोक आजही या उदात्तीकरणामध्ये ज्या पद्धतीनं परिस्थिती निर्माण होते त्याला उलट दिशेने दाखवण्याचा प्रयत्न अट्टहासानं चालू आहे। काही वेळेस त्यांचा प्रयोग सफल होतो, काही वेळेस त्यांना तोंडाशीही पडावं लागतं, पण ही जनता आहे, या जनतेला जे पचावं, जे रुचावं किंवा जे त्यांना आवडावं तेच मांडण्यापेक्षा वास्तविक सत्य मांडून जी परिस्थितीची खरी परिस्थिती आहे ती जर सामाजिक परिस्थितीमध्ये दाखवली तर खऱ्या अर्थानं या पत्रकारितेचा जो अर्थ, सामाजिकता आणि सामाजिक परिप्रेक्ष्य एक सफल होईल असं सर्वसामान्य लोकांना वाटतं। आज ज्याला नाक पुसायची अक्कल नसते त्याला ही पत्रकारिता
मोठा नेता, मोठा अभिनेता, मोठा कार्यकर्ता अशी उपाध्या देऊन देऊन त्याची स्तुतिगान करत राहते. आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं, आपल्या पदरात काय पडतं, आपल्याला कशा पद्धतीने याची म्हणजे भांडवल करता येतं, याकडेच या लोकांचं लक्ष आहे. एक छोटासा किस्सा माझ्या जीवनात झालेला मी एक सांगतो की मी एका प्रतिष्ठित पेपरला जेव्हा वर्तमानपत्राला काम करत होतो आणि त्या वर्तमानपत्रातून 1996-97ची गोष्ट आहे, ज्यावेळेस ही काही पुरवण्या निघायच्या आणि त्या काळात एवढं ग्लॅमर समाजामध्ये नव्हतं. जर चित्र पाहायची असतील तर लोक लपवून पाहायचे. त्याला एक प्रोटोकॉल होता, म्हणजे त्याला एक सेन्सरशिप त्याला नेमली गेलेली होती समाजाकडून. परंतु या वर्तमानपत्राने त्यावेळेस जी त्याची पुरवणी निघायची त्याच्यात सर्रासपणे जे फोटो छापले जायचे ते सामाजिक पटलावर त्याचा विचार करणंसुद्धा थोडंसं त्यावेळेसच्या काळात जरा आधुनिक विचाराचं ठरायचं. किंवा जे काही अभिनेत्रींचे फोटो वगैरे यायचे, मग सहज त्या विषयाशी संदर्भित एका बैठकीमध्ये विषय काढला तेव्हा संदर्भित सर्क्युलेशन विभागाचे अधिकारी माझ्यावर उपसले किंवा संपादक उपसले की काय नेमका हा प्रकार आहे की ज्या दिवशी ती पुरवणी निघते त्यावेळेस आपला कप हा 50,000ने वाढतो. मग ते 50,000 रुपये 50,000 प्रतीचा खर्च तुम्ही देणार का, हा सर्रास प्रश्न त्यांनी माझ्याशी मांडला. पण त्यावेळेस मला एक लक्षात नाही आलं की माझं जे वय होतं त्यावेळेस तेवढं प्रगल्भ नव्हतं किंवा त्यावेळेस त्या गोष्टी समजण्यासारखं नाही. आता त्यांच्या या प्रश्नाला ना आर्थिक विषय आल्यानंतर माझी वाचा बंद पडली. परंतु खऱ्या अर्थानं हे 50,000 प्रतीचं जे मिळणारं किंमत आहे किंवा जे काय मावेजा आहे तो खरा सामाजिक संस्कारामध्ये संस्कार बिघडण्यासाठी जर मोजावा लागत असेल समाजाला तर ते किती घातक आहे. आणि हे घातक विषय अशाच पद्धतीचे पेरण्यात या समाज माध्यमाकडून किंवा या मेन स्ट्रीम मीडियाकडून किंवा प्रत्येकाने सेट केलेला नेरेटिव्ह मांडण्यासाठी वापरण्यात आला आहे. आज परिणामतः काय झालं आहे की आज ज्या समाजामध्ये ज्या पद्धतीच्या तेढी निर्माण व्हायला लागल्या, समाजामध्ये एकमेकाबद्दल द्वेष निर्माण व्हायला लागला, समाजामध्ये एकमेकाबद्दल जी एक आपुलकी होती ती संपत चालली. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे या पद्धतीचे विषय आपण जे मांडतोय ना त्या विषयाच्या माध्यमातून. सकारात्मक मांडण्यासाठी खूप काही विषय आहेत. सकारात्मक विषय आजही खूपशी गावं आणि खूपशी भाग अजूनही विकासापासून वंचित आहेत. बऱ्याचशा समाजाचा विकास अजूनही पाहिजे त्या पद्धतीने झालेला नाही आहे. आजही तेच रजाकाराचा काळ किंवा इंग्रजांच्या जाचक शासनाचा काळ त्यांच्या डोक्यात अजूनही तोच भरलेला आहे की ज्या पद्धतीनं पोलिसाला पाहिल्यानंतर त्या काळामध्ये दडपण यायचं. आजही ते लोक त्याच दडपशाहीमध्ये जगत आहेत. कारण की हक्क, कायदे, आपले मूलभूत अधिकार, शिक्षणाचा अधिकार, आरोग्य या गोष्टी या लोकांना अजूनही माहीत नाही आहेत. परंतु ही गोष्ट जर खऱ्या अर्थानं या मेन स्ट्रीम मीडियानं किंवा पत्रकारितेने जर मांडली तर खऱ्या अर्थानं या सर्वसामान्य लोकांसाठी हा केलेला न्याय असेल. परंतु वास्तविकता सगळी आज पाहिलं तर सगळं उलटं आहे. या गोष्टीला समाजपटलावर मांडायला हवं, ज्या गोष्टीला आपण सांस्कारिक धडे द्यायला पाहिजे ते सांस्कारिक धडे आता नामशून्य झालेले. आणि आजकाल ज्या पद्धतीच्या सुपाऱ्या दोन्हीकडून आहेत, मी एकाला दोषी धरत नाही, सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष ह्याच्यात नैपुण्य झालेले आहेत. त्यांचे वेगवेगळे पॅकेजेस ठरलेले आहेत की ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपली सफल करण्यासाठी आपले भुंकणारे कुत्रे सोडून द्यायचे, म्हणजे ते भुंकत राहतात. मग दोन्ही बाजूने असतील. ह्याने हा विषय म्हणला की त्याच्या काउंटरला दुसरा विषय येतो आणि या भुंकण्याच्या नादात खऱ्या अर्थानं जो खरा स्वर निघायला पाहिजे, जो विकासाचा आलेख निघायला पाहिजे, जो खरा सामाजिक प्रश्न समोर यायला पाहिजे त्याच्यावर मात्र पडदा पडतो. असे पडदे पाडणार किती? आणि स्वतःच्या सत्सग विवेक बुद्धीला विचारा की तुम्ही जे पैसा कमवताय, जी काही तुम्हाला अशा अंडर द टेबल रक्कमा मिळतात, पॅकेजेस मिळतात,
त्या पॅकेजेसचं तुमच्या परिवारावर, तुमच्या कुटुंबावर तरी काय परिणाम पडतो? तुम्ही ऐश्वर्य भोगू शकता, सुख भोगू शकता, पाहिजे ते खरेदी करू शकता, पण जे संस्काराचे धडे तुम्ही समाजापासून आणि तुमच्या कुटुंबापासून लांब ठेवलेत ना, त्याचे परिणाम येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक गोष्ट ही आत्मसात करून प्रत्येका गोष्टीचा विवेचन केलं पाहिजे. प्रश्नांना खऱ्या अर्थानं अधोरेखित केलं पाहिजे. ज्या प्रश्नांमुळं आजही समाज, गलितगात समाज आज मागासलेला आहे, त्यांच्यावर खऱ्या अर्थाने अन्याय होतोय, पण त्या अन्यायाला वाचा फोडण्यापेक्षा नाही त्या विषयाला जास्तीत जास्त कशा पद्धतीनं आपल्याला पुढं आणता येईल आणि आपला नेरेटिव्ह कसा सेट करता येईल ह्याच्यावरच सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जर ही प्रक्रिया बदलली नाही तर येणारा काळही तुमच्या प्रक्रियेला माफ करणार नाही आहे. कारण की तीच शेवटी परिस्थिती निर्माण होते की काही टक्के समाजापर्यंत हा विषय शिल्लक राहतो आणि बाकीचे समाज हा अजूनही उपेक्षित आहेत आणि त्यांची भाकरीची भ्रांती अजूनही संपलेली नाही आहे. त्यामुळे या पत्रकारितेचा उपयोग कशा पद्धतीने करायचा, भाडगिरी करायचा का कुणाची उचलेगिरी करायची का उचल्यागिरीच्या माध्यमातून स्वतःचाच फक्त विकास करायचा, हे प्रत्येकाच्या आपल्या आपल्या सत्सग विवेक बुद्धीचा भाग आहे. त्याच्यावर ज्ञान पाजळणं किंवा ज्ञान तत्त्वज्ञान सांगणं हे माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला जमणार नाही. पण वास्तविक परिस्थितीचं भान करून देणं हे माझं आद्य कर्तव्य समजून मी हा विषय मांडला. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.